मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। कदाचित पुढच्या महिन्यातच जमा होऊ शकतो, कारण की पुढच्या महिन्यात या योजनेचा मागील हप्ता म्हणजेच 16वा हप्ता हा जमा होऊन 4 महिने पूर्ण होत आहेत आणि 4-4 महिन्याच्या अंतराने पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे शेतकऱ्यांना मिळतात। त्यामुळे आता या योजनेचा 17वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा जमा करण्याच्या अगोदर केंद्र शासनाकडून हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची पात्र लाभार्थ्यांची यादी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती जाहीर करण्यात येते। परंतु मित्रांनो, जसजशी ही योजना जुनी होत आहे तसतसे या योजनेच्या नियमांमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये खूपच पारदर्शकता येत आहे। तसेच पात्र नसताना सुद्धा योजनेचा लाभ बऱ्याचशा लोकांकडून घेण्यात आला। त्यामुळे आता ही योजना खूपच पारदर्शक करण्यात आली आहे आणि या योजनेत खूपच बदल करण्यात आले आहेत। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत। लाभार्थी यादीमधून शेतकऱ्यांची नावे कपात करण्यात येत आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावे ही अगोदर पात्र शेतकऱ्यांच्या यादीत होते, परंतु आता मात्र बरेचसे नावे हे वगळण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता पुढील महिन्यात येणारा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा तुम्हाला नक्की मिळेल की नाही हे तुम्ही चेक करणे खूपच गरजेचे आहे। पुढील हप्ता घेण्यासाठी लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागेल। त्या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता हा आरामात मिळू शकतो, परंतु जर त्या लाभार्थी यादीत तुमचे नाव नसेल तर मात्र तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा पुढचा हप्ता हा मिळणार नाही। तर मित्रांनो, पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसून अगदी 2 मिनिटात चेक करू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर ही यादी कशी चेक करायची आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, या यादीतून नावे कपात होण्याची प्रमुख कारणे ही काय आहेत हे आपण जाणून घेऊया। म्हणजेच तुमच्याही लक्षात येऊन जाईल की या योजनेतून नावे का वगळली जात आहेत आणि या यादीमध्ये तुमचे नाव असेल किंवा नाही। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीमधून शेतकऱ्यांची नावे ही कपात होण्याची कोणकोणती कारणे आहेत चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिले जे कारण आहे ते आहे लाभार्थ्यांची बँकेची चुकीची माहिती। मित्रांनो, बऱ्याचशा लाभार्थ्यांची बँकेची माहिती ही चुकीची झाल्यामुळे या ठिकाणी त्यांचे नाव या योजनेतून वगळण्यात येत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचे जे कारण आहे ते आहे चुकीचा बँक अकाउंट नंबर देणे। मित्रांनो, ज्या वेळेस आपण या ठिकाणी या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याकडून या ठिकाणी चुकीचा अकाउंट नंबर हा दिला जातो। त्यामुळे सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ हा मिळू शकत नाही आणि म्हणून या लाभार्थी यादीमधून आपले नाव हे कपात केले जाते। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचे जे कारण आहे नियमात बसत नसल्यामुळे। तर मित्रांनो, जसे की मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितले की या योजनेमध्ये आधीपेक्षा जास्त पारदर्शकता आलेली आहे आणि या योजनेच्या नियमांमध्ये सुद्धा भरपूर बदल हे करण्यात आलेले आहेत। अगोदर जे शेतकरी या योजनेसाठी पात्र होते ते या नियमांमध्ये बदल झाल्यामुळे या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत। त्यामुळे या नियमांमध्ये जे बसत नसतील त्या शेतकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी नावे हे वगळण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचे जे कारण आहे ते आहे आधार कार्ड हे बँक खात्यास जोडलेले नसल्यास। मित्रांनो, या योजनेचा लाभ हा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतो। त्यामुळे या ठिकाणी आपले आधार कार्ड हे बँक खात्याला जोडलेले असणे हे खूपच गरजेचे आहे। जर आपले आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नसेल तर तरी सुद्धा आपल्याला या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते आणि आपले नाव या लाभार्थी यादीमध्ये येत नाही। त्याच्यानंतर पुढचे जे कारण आहे मित्रांनो ते आहे ई-केवायसी केलेली नसणे। बऱ्याचशा शेतकऱ्यांची ई-केवायसी या ठिकाणी झालेली नसल्या कारणाने सुद्धा त्यांची नावे या लाभार्थी यादीमधून कपात करण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचे जे कारण आहे ते आहे जमिनीचा रेकॉर्ड हा अपडेट नसणे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले होते त्या दिवसापासून तर आतापर्यंत आपल्या जमिनीवरती जर काही फेरफार झालेले असतील, म्हणजेच आपण काही वारस लावणे किंवा जमीन खरेदी विक्री करणे, वारस कमी करणे अशा पद्धतीचे बदल ज्यांच्या जमिनीवरती झालेले असतात त्यांचे जमिनीचे रेकॉर्ड हे या पोर्टलवरती अद्ययावत करणे, अपडेट करणे हे खूप महत्त्वाचे असते। जर आपण आपले जमिनीचे रेकॉर्ड हे अद्ययावत केले नाहीत तर आपल्याला या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते, कारण की या ठिकाणी समजले जाते की तुमच्या जमिनीवरती फेरफार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कदाचित ते आपण या पोर्टलवरती अपडेट केल्या नसल्या कारणाने सुद्धा आपले नाव या यादीमधून वगळण्यात येत असते। तर मित्रांनो, या 6 कारणांमुळे आपले लाभार्थी यादीमधून नावे हे कपात करण्यात येतात। जर तुमचे सुद्धा या 6 कारणांमुळे तुमचे हप्ते बंद झाले असतील तर तुम्ही सुद्धा लगेच दुरुस्ती करून घ्या। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या ठिकाणी आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मिळेल की नाही याची लाभार्थ्यांची यादी ही कशा पद्धतीने चेक करायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी ही चेक करण्यासाठी सिंपली तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजेच pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे।
या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट नावाचा जो ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर अशा पद्धतीने विंडो येणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य निवडून घ्यायचे आहे। राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ब्लॉक हा निवडून घ्यायचा आहे आणि तुमची शेतजमीन ज्या गावामध्ये असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। ही सर्व माहिती या ठिकाणी भरून झाल्यानंतर किंवा निवडून झाल्यानंतर या ठिकाणी गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच पात्र लाभार्थ्यांची यादी येऊन जाईल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ही यादी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे। जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 100% पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मिळून जाईल। परंतु जर काही कारणास्तव या यादीमधून तुमचे नाव हे वगळण्यात आले असेल किंवा या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर मात्र तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता घेण्यासाठी अडचण ही येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा सेम अशाच पद्धतीने चेक करू शकता, तेही 2 मिनिटात, आणि पाहू शकता की या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही। तर मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।